आणखीन आता उद्याची दिली। माझं म्हणणं आहे हे असले बंगार खेळ खेळण्यापेक्षा असले डाव खेळावं सरकारने आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं। मराठ्यांचे मन जिंकणं गरजेचं आहे। सकाळी पण तेच सांगितलं, आता पण तेच सांगतो। अशी योग्य संधी सरकारला आता सध्या गोरगरीब मराठ्यांचं मन जिंकायची योग्य वेळ। सरकारला सगळे विसरतील पण गोरगरीब मराठी कधी सरकारला विसरणार नाही। जर गोरगरिबीच्या लेकरांचं आरक्षण दिलं, त्यांना आयुष्याची जर रोजीरोटी मिळाली, तुमचा आमदार तुम्हाला विसरेल, तुमचा मंत्री तुम्हाला विसरेल, तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरेल, पण मरेपर्यंत माझा गरीब करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाहीये। म्हणून एक एक दिवस मुदत वाढ देण्यापेक्षा उपोषणाला तुम्ही एक एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी होणार आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होणार। तर मग नाटकं खेळायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची। सिद्ध झालं सरकारच्या हातात हे परवानगी देणे। तसं दुसरं सुद्धा खरं आहे, सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात आहे, का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात, पोरं रस्त्या रस्त्याने अडवायचे हे पण सरकारच्याच हातात, का सोडायचं। तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काय नाही करीत। मुंबईची परिस्थिती अशी आहे, जणू जसं पोलीस बांधव आढावा घेतो तसं आमच्याही माहिती आहे। इथले सरकारनं त्यांचे लग्नीचे त्याचे संडाचे कुलप लावून ते दार बंद केले। पाण्याची परिस्थिती तीच आहे। अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहाचे त्याचे वडा जेवणाचे बंद होते। म्हणून सीएसटीला जेव्हा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मोगायचं ते। आता ज्यावेळेस ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढं करायला सांगा।